ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे असा आग्रह दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते करतायत। नेत्यांची भेट झाली नाही, पण तिकडे कार्यकर्ते मिठ्या मारतायत। राजकीय पक्षांसोबत बांधील नसलेले अनेक सामान्य नागरिक सुद्धा महाराष्ट्रासाठी ठाकरे ब्रँड गरजेचा असल्याचं मत व्यक्त करतायत। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे ब्रँड नेमका आहे तरी काय, ज्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। बघू। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते ठाकरे ब्रँड पुन्हा दमदार व्हावा यासाठी दोन्ही भावांच्या आधीपासूनच रस्त्यावर उतरायला लागले। डोंबिवलीत तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे आंदोलन केलं। तर नाशिकमध्ये मनसेच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाला ठाकरेंचे शिवसैनिक तर घरचं कार्य असल्याप्रमाणे उपस्थित होते। ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे हेच मत दोन्ही पक्षाचे राज्यभरातले कार्यकर्ते व्यक्त करतायत। ही दोघं जर एकत्र आली तर या महाराष्ट्राचं गोकुळ करून ठेवतील आणि सर्वांची आशा देवा ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो की ही लवकरात लवकर दोघं एकत्र येऊ दे आणि महाराष्ट्रासाठी चांगली संकल्पना, चांगली कामे व शेतकऱ्याच्या हितासाठी व कार्यकर्त्यांच्या हितासाठी हे प्रश्न लवकरात लवकर सोडवतील ही मी आशा करतो। ठाकरे हा ब्रँड आहे आणि उद्धवसाहेब, राजसाहेब ही एकत्र येणं गरजेचं आहे। अमित ठाकरे, आदित्य ठाकरे ही सगळा ठाकरे हे ब्रँड एकत्र येऊन महाराष्ट्राचं कल्याण होणार आहे आणि ह्यातच सगळ्या महाराष्ट्रीयांचं, मराठी माणसाचं भलं होणार आहे आणि लुंग्या सुंग्यांचं सगळं हे संपणार आहे। त्यासाठी ही दोघं एकत्र येणं काळाची नव्हे, आपल्यासारख्या मराठी लोकांची गरज आहे। ठाकरे ब्रँड शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उदयाला आणला। 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली। मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरून संघर्ष करत होते, तर स्थानिक लोकाधिकार समितीमुळे मराठी युवकांना नोकरी मिळू लागली। परिणामी मुंबईत शिवसेना वाढायला लागली। मुंबई ठाण्यात ताकद निर्माण केल्यानंतर 1988 मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची विराट सभा झाली। संभाजीनगर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले। त्यानंतर शिवसेनेचा मराठवाड्यात झपाट्यानं विस्तार झाला। तर 1990च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 42 आमदार निवडून आले। त्यानंतर 1992 साली उसळलेल्या दंगली, 93 मध्ये मुंबईत झालेले बॉम्बस्फोट या पार्श्वभूमीवर शिवसेनेनेही त्यांचं हिंदुत्व आक्रमक केलं। 1995च्या निवडणुकीत शिवसेना प्रमुखांनी केलेल्या झंझावाती प्रचाराला यश आलं। शिवसेनेचे 75 आमदार निवडून आले आणि पहिल्यांदाच राज्यात युतीच्या रूपानं गैर काँग्रेसी सरकार सत्तेत आलं। बडे नेते, संस्था, पैसा हे काहीही हाती नसताना बाळासाहेब ठाकरेंनी राजकीय चमत्कार केला। सामान्य शिवसैनिकांना सत्तेत बसवण्याची किमया बाळासाहेब ठाकरेंनी केली आणि त्यामुळे ठाकरे ब्रँडचा दबदबा निर्माण झाला। या सगळ्या राजकीय जडणघडणीत महाराष्ट्रात शिवसेना आणि ठाकरे हे समीकरण बनलं। तसंच राज्याच्या राजकारणात ठाकरे केवळ आडनाव नाही, तर तो एक राजकीय ब्रँड बनला। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा ठाकरे ब्रँड तब्बल 5 दशकं तळपत होता। मात्र ठाकरे ब्रँडला अनेकदा तडेही गेले। शिवसेनेच्या आजवरच्या इतिहासावर नजर टाकल्यास त्याची आपल्याला प्रचिती येते। छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे यांनी शिवसेनेची साथ सोडली। राज ठाकरेंनी शिवसेना सोडत मनसेची स्थापना केली। शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता। त्यामुळे ठाकरे ब्रँडला मोठा तडा गेला। मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा मिळाल्या, तर राज ठाकरेंच्या मनसेला एकही जागा मिळाली नव्हती। त्यामुळे ठाकरे ब्रँडवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ठाकरे ब्रँड संपणार नाही असं वक्तव्य केलं होतं। राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना जे ठाकरे ब्रँड बाबत वाटतं तेच सामान्यांनाही वाटतंय।
ठाकरे ब्रँडच्या दबदब्यासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी मागणी केली जातेय. त्यामागची कारणंही तशीच आहे. गेल्या वर्षभरात राज्यात अनेक ठिकाणी परप्रांतीयांची मुजोरी वाढल्याच्या घटना समोर आल्या. ठाकरे ब्रँड कमजोर झाल्यानं अन्याय वाढल्याची भावना मराठी माणसांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे बहुसंख्य मराठी माणसं ठाकरे ब्रँडसाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं म्हणून आग्रही आहेत. आता जनतेच्या मनात जे आहे ते प्रत्यक्षात होऊन ठाकरे ब्रँड पुन्हा तळपेल का हे लवकरच स्पष्ट होईल. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मंडळी, असं म्हणतात, पाण्यात काठी मारल्यानं पाणी तुटत नाही, ते पुन्हा जुळून येतं. असंच काहीसं रक्ताच्या नात्याचं असतं. ठाकरे कुटुंबाबद्दल असंच काहीसं घडतंय का? हे असं वाटण्याचं कारण आहे उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य. ते आज म्हणाले, जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होणार. त्यांना प्रश्न होता राज ठाकरेंसोबतच्या युतीचा. उद्धव ठाकरे एवढ्यावरच थांबले नाही. ते म्हणाले, आता संदेश नाही, थेट बातमी देणार. खरं तर त्यांचं हे वाक्यच एक बातमी आहे. उद्धव ठाकरे त्यांच्या नेहमीच्या शैलीत थोडंसं कोड्यात बोलले हे खरं आहे, पण त्यांना काय म्हणायचंय हे ओळखायला राजकीय विश्लेषकाची गरज नाही. त्यांनी एका वाक्यात त्यांच्या समर्थकांना, विरोधकांना, मित्रांना, राजकीय विश्लेषकांना आणि त्यांच्या मतदारांना सगळ्यांना क्लिअर कट मेसेज दिला. राजकारणात काहीही अशक्य नाही आणि राजकारण इतकं चंचलही काही नाही असं म्हणतात ते उगाच नाही. त्याची महाराष्ट्राला पुन्हा पुन्हा प्रचिती येते. जे संजय राऊत राज ठाकरेंच्या शिवतीर्थला कॅफे म्हणून ट्रोल करायचे, ते संजय राऊत आता शिवतीर्थ आपलं घर असल्याचं म्हणतायत. त्यांचा हा यू-टर्न महाराष्ट्राच्या राजकारणातला टर्निंग पॉइंट ठरू शकतो. हा टर्न महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा पर्याय देऊ शकतो. हा टर्न महाराष्ट्राच्या राजकारणातील अस्तित्वात असलेल्या आघाड्यांना तोडू मोडू शकतो. अनेकांची मतांची गणित सुद्धा बिघडवू शकतो. सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणात या यू-टर्ननं राजकीय वादळ उठवलंय, राजकीय धुरळा उडालाय. त्यात अनेक शक्यतांसह अनेक प्रश्न सुद्धा आहेत. प्रश्न आहे, ठाकरे बंधूंचं खरोखरच मनोमिलन ठरलंय का? ठरलं तर मग कोडी का घातली जात आहे? थेट का बोललं जात नाहीये? दोघे एकमेकांकडे चालताना तर दिसत आहेत, पण पुढे का जात नाहीये? ट्रेडमिलवर चालावं तसं का होत आहे? खरं तर भाऊ म्हणून सुखदुःखात सोबत येणं वेगळं आणि राजकारण म्हणून दोन नेत्यांचं एकत्र येणं वेगळं. दोन तलवारी एका मॅनात राहणं तसं अवघड असतं. त्यामुळे दोघांच्या मनोमिलनात काही अडसर आहेत का? मग काही अटी शर्थी आहेत का, की दोघांकडून केवळ चाचपणी केली जाते? राजकीय धोरणात धुसर वाटणाऱ्या या सगळ्या प्रश्नांवरची धूळ थोडीशी बाजूला सारण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी चर्चा करूया, पण त्याआधी जाणून घेऊ आज घडलं का. राज आणि उद्धव ठाकरेंची युती दृष्टीपथात, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. ठाकरे प्रेमींची इच्छा पूर्ण होणार. संदेश कशाला, मी बातमीच देईन ना तुम्हाला. 2 दशकांनी दोघे भाऊ एकत्र येणार. माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. ठाकरे बंधूंच्या युतीची ही ब्रेकिंग न्यूज लवकरात लवकर मिळण्यासाठी ठाकरे प्रेमींनी देव पाण्यात ठेवायला सुरुवात केलेली असेल. उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या मनातली गोष्ट बोलून दाखवल्यानं अनेकांना आता ठाकरेंची युती दृष्टिक्षेपात आली असंच वाटू लागलं असेल. गेले 2 दिवस राज्याचं राजकारण ठाकरेंच्या युतीच्या बातम्यांनी व्यापून गेलंय. खरं तर काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या टाळी आरोळीचे फक्त प्रयत्न सुरू होते, पण थेट कुणीच बोलत नव्हतं. त्यामुळे युतीवरनं ठाकरे ब्रदर्सची ग्रेट भेट कधी होणार याचीही प्रतीक्षा लांबत होती. या सगळ्या गोष्टींविषयी अनेकांची मनं तळ्यात मळ्यात असताना उद्धव ठाकरेंनी मात्र थेट मन की बात शेअर केली. मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही आउटडेटेड न होणारा ब्रँड असल्यानं या बातम्यांमध्ये फक्त राजकारण्यांचाच नाही, माध्यमांना सुद्धा कमालीचा रस आहे.
सिनियर ठाकरे एकमेकांसोबत राजकीय जवळीकीचा प्रयत्न करत असतानाच जनरेशन नेक्स्टचे प्रयत्नही लपून राहिले नाही. आदित्य उद्धव ठाकरे आणि अमित राज ठाकरे यांच्या कालपरवाच्या विधानांमुळे काहीतरी सकारात्मक घडतंय याचाही अंदाज बांधला जाऊ लागला. आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे. आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आमचं मन साफ आहे. जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे. आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू. माझी भूमिका एवढंच आहे, तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे. आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही आहे. मला काही इश्यू नाही दोन भाऊ एकत्र येणार. पण मी 2014-17 बघितलं आहे. 2014-17 सोडा मी कोविड काळात बघितलं आहे, जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते. राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केलेला की हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे. आणि मी अनेकदा बघितलं हे फोन कॉल. तर मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही. या सगळ्या घडामोडींमध्ये संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या संवादाबद्दल एक विधान केलं आणि अनेकांना विचार करायला भाग पाडलं. बघा, ही जी मुलं आहेत सगळी त्यांच्या जन्माच्या आधीपासून हे दोन भाऊ आहेत ना. मी त्या दोघांनाही पाहिलंय. आणि जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं काय सोशल मीडियावर सांगून तर पुढे एकमेकांना फोन करत नाही. काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील. एकीकडे दोघे भाऊ एकमेकांना साथ घालत असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी सुद्धा मनोमिलनाची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे नेत्यांसोबत कार्यकर्त्यांचाही पॅचअप मोड ऑन झाल्याचं चित्र आहे. आमची सर्व शिवसैनिकांची कळकळीची विनंती आहे उद्धव साहेबांना की आज जर हे जे राजकारणात चिखल झालेलं आहे, जर हे सुरळीत आणि सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा असेल तर दोघं ठाकरे बंधू राजसाहेब असतील, उद्धव साहेब असतील यांनी एकत्र येणं ही काळाची गरज झालेली आहे. आज जी काही प्रतिमा भेट दिली आहे, हिंदुत्व अधिक ठाकरे आणि बरोबर महाराष्ट्र, हे समीकरण जर घडलं तर निश्चितच ह्या महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँडच चालणार. ठाकरे बंधूंची मन की बात तर झाली. आता दोघे भाऊ दिल की बात कधी करणार याची महाराष्ट्र वाट पाहतोय. कारण ठाकरेंचं एकमेकांसोबतचं नातं जितकं हळवं आहे तितकीच त्या नात्याला गेल्या काही वर्षातल्या राजकीय कटुतेची किनार सुद्धा आहे. ही कटुता दूर करण्याचा आजवर अनेकदा प्रयत्न झालाय, पण यश काही मिळालं नाही. सध्या दोघे भाऊ आपापल्या राजकीय अस्तित्वासाठी झगडतात. सध्या उद्धव ठाकरेंकडे ना शिवसेनेचं नाव आहे ना चिन्ह. तसंच लोकसभेचा अपवाद वगळता त्यांना विधानसभेत अपेक्षित यश मिळवता आलं नाही. तर दुसरीकडे या दोनही निवडणुकांमध्ये राज ठाकरेंच्या हाती काहीच लागलं नाही. त्यामुळे आजच्या घडीला शिवतीर्थ आणि मातोश्रीच्या मनोमिलनाची हीच ती वेळ अशी अनेकांची भावना आहे. ठाकरे बंधू एकत्र येणं ही काळाची गरज आहे. दोन्ही बंधू एकत्र आल्याच्या नंतर कधी फायदाच नाही. जर त्यांनी जर काम केलं तर फायदाच होईल. डिफरंट असं लँग्वेजसाठी त्याच्यासाठी असं वाटतं की दोघा भावना एकत्र यावं. त्यामुळे चर्चेच्या सगळ्या गुऱ्हाळात आता राज ठाकरे आपल्या दादूकडे जातात की थोरलेपणाच्या नात्यानं उद्धव त्यांच्या राजाला साथ घालतात याचीच महाराष्ट्राला प्रतीक्षा असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उद्धव ठाकरे यांच्या एका वक्तव्यातून दुरळा उडाला. त्या दुरळ्यात जे अनेक मूलभूत सवाल आहेत त्याच्यावरचा दुरळा साफ करण्याचा प्रयत्न आपण करूया.